तर असा प्रॉब्लेम झालेला आहे बघा पाण्याचा, काय ते पुढे मी सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर सुरुवातीला मला बनवायची होती बघा सकाळी उसळ उकडून घेतलेली, उसळ असते ना तर त्याची भाजी. तर त्यासाठी ना 2-3 कांदे कट करून घेतले, 2-3 टोमॅटो आणि थोडासा लसूण ठेचून घेतला. तर पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, ठेचलेला लसूण टाकला, त्याच्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकून घेतला. आणि जोपर्यंत कांदा असा बारीक असं लालसर तळून निघत नाही ना तोपर्यंत ना मी अजिबात टोमॅटो टाकत नाही, कारण कांदा तळला ना तरच भाजीला छान टेस्ट येते. तर त्याच्यानंतर थोडंसं टोमॅटो टाकून घेतलं. तर त्याच्यानंतर टोमॅटो वगैरे टाकून झाल्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली. आणि ही भाजी आहे ना आपण मिसळ पावला भाजी कशी बनवतो तशीच बनवायची. थोडक्यात फक्त ती पेस्ट टाकतात आणि याच्यामध्ये ना आपण फक्त बारीक बारीक कट केलेली टाकतो. तर थोडंसं हळद, थोडंसं घरचं काळं तिखट, थोडासा मसाला मिसळचा, हे सगळं टाकून ना थोडंसं मीठ वगैरे चवीनुसार टाकलं आणि उकडलेली आपली जी काय उसळ आहे ना ती त्याच्यामध्ये टाकून घेतली. आणि ही सगळं झालं, ही भाजी एकीकडे शिजायला ठेवली. आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की घरातलं पाणी पूर्ण संपलंय. त्यावेळेस पोरांना म्हटलं आता पाणीवाला आमच्या इकडं ना आमच्या घरचा फिल्टर खराब व्हायला आणि पाणीवाला आज आला नाही, असा प्रॉब्लेम झालाय बघा माझा. कारण ज्या आपला फिल्टर पण खराब झाला, पाणीवाला पण आला नाही, तर मग आता पाणी आणणार कुठून. तर म्हणलं पोरांना आता काय करा तुम्ही, जिथं पाणी भेटते ना फिल्टरचं तर तिथं पोरांना मी जायला सांगितलं गाडीवर. म्हणलं आता एवढ्या लांबून पाणी तर असं गाडी बिना नसताना आणणं तर काय शक्य नाही. मग म्हणलं जावा दोघंजण आणि पोरांनी पाणी घेऊन आले. कसं आहे माहिती का, घरात ना पाणी असलं तर शांत वाटते बघा. कारण मग ते कसं आहे, एखाद्या दिवस वापरायचं पाणी नसलं तरी चालतंय, पण ना घरात आपल्या ह्याचं पाणी लागते, प्यायचं पाणी लागते. तर काय झालं तर स्वयंपाक वगैरे केलं तर आपण पाण्याच्या 2-3 गाड्या होत्या पण काय पाणी चालं नव्हतं. तर पोरांनी काय केलं आगावपणा बघा, येताना हे आईस्क्रीम पण घेऊन आलेत ती, कारण त्यांना पैसे दिले ना तर काय ना काय एक्स्ट्रा ते आणतच असतात. तर त्याच्यानंतर म्हणलं आता भाजी बनवली होती पण पाण्याच्या टेन्शननं काय पुढचं काही काम उमजलंच नव्हतं मला. मग मी काय केलं, पटकन एक तर म्हणलं तुम्ही तोपर्यंत हात वगैरे धुवून घ्या, गरम गरम 2-4 भाकरी करून घेते, मग ती भाकरी होऊन जाईल. आणि इथं मेन प्रॉब्लेम असा झालाय की आता ही भाजी खायला ना पूर्वा नको म्हणते, कारण पूर्वाला ना ती 2-3 दिवस झालं ती म्हणते सोयाबीनची भाजी थोडीशी बनव. मग मी काय केलं तर म्हणलं चला 2-3 भाकरी जेवापुरतं तुम्हाला, ऋतूला एक भाकर आणि तुला एक भाकर बनवून घेते, त्याच्यानंतर लगेच सोयाबीनची भाजी बनवते तुला देते, म्हणजे ती पप्पाला पण आवडते तिच्या आणि तिला पण आवडते. तर काय केलं, सोयाबीन असते ना ते गरम पाणी असते ना त्याच्यामध्ये 4 ते 5 मिनिटं असं उकडून घेतले आणि त्याच्यातून लगेच काढून त्याचं पाणी साईडला काढून घेतलं. एका कढईमध्ये जिरी मोहरी टाकून घेतली आणि जिरी मोहरी मस्त तडतड झाली की त्याच्यामध्ये लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर थोडासा कांदा टाकला, कांदा चांगला मस्त असा लालसर तळून झाला की त्याच्यामध्ये ना आपली जी काही बेसिक मसाले असतात ना ते टाकायचे. थोडंसं टोमॅटो पण टाकायचं, थोडासा कढीपत्ता टाकून घेतला मी. त्याच्यानंतर मसाल्यामध्ये आपले घरचं काळं तिखट टाकायचं, त्याच्यानंतर हळद आणि आपलं जे काय म्हणजे गरम मसाला असतो ना तो टाकला ना तर ह्या भाजीला एकदम छान टेस्ट येते बघा. ह्या भाजीचं म्हणजे ते सगळ्यात म्हणजे सिक्रेट आहे काय माहिती का. ही जर भाजी आहे ना ह्याला काय म्हणते तुमचे म्हणजे वेगवेगळ्या भाषेत म्हणजे देशात ना वेगवेगळे ह्याची नावं आहेत, म्हणजे ज्याची भाग असतो ना भागाप्रमाणे भाजीला वेगवेगळी नावं असतात. तर आमच्या इकडे नाही, ह्याला सोयाबीनच म्हणते, त्यामुळे मी सोयाबीनचीच भाजी असं म्हणते. तर ही ना असं बाजारामध्ये पॅकेटमध्ये भेटते, बाजारामध्ये किंवा आपलं मॉलमधून आणले मी त्या दिवशी. तर आमच्यात तर म्हणजे कसं महिन्यातून एकदा तर ही म्हणजे पूर्वाला जास्त आवडते, त्यामुळं तिच्यासाठी बनवलं ना, तिच्या पप्पाला पण थोडंसं आवडते, मग त्यांच्या दोघांसाठी बनवलं. तर असा होता बघा आजचा व्लॉग. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय.